Welcome to my faulty blog. पाहला नसेल असं प्रतिवाद आपल्या मतदारसंघाचं करता एक दुर्दैव आहे. आज यांना समिती नसती मुलाचा मुलीचा त्या ठिकाणी आणि त्या मायेचा हत्या ज्यांनी केली त्या मंत्र्यांना काय शिक्षा द्यावी ही सरकारने ठरवलं पहिले. अशा प्रकारचे मंत्री आपल्या इथं जर त्या ठिकाणी येत असेल समोर, बारह बजे अभी एक प्रोग्राम था, अभी आई 1:30 बज गए. कितना टाइम लेना चाहिए इसलिए मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा. मैं सभी को यहाँ पे हमारे संजय बाबू को भी मुबारकबाद देते हुए उनको भी भविष्य उनका उज्जवल है, वो आगे बढ़ेंगे. और जो अभी सरकार केंद्र में बनी है, मैं आपको कहना चाहता हूँ कि उनके मेजॉरिटी में तो मोदी की सरकार नहीं रही, सरकार बनेगी, इंडिया आघाड़ी की सरकार बनेगी. उसमें संजय बाबू देशमुख हमारे केंद्र के मिनिस्टर होंगे, ये भी मैं यहाँ पे बताना चाहता हूँ. और इसमें आपका योगदान है. आपने आपकी बहुत ही सबसे बड़ी जिम्मेदारी हिस्सेदारी तो जरूर राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, महात्मा ज्योतिबा फुले, मा अहिल्याबाई होळकर, APJ अब्दुल कलाम साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांचं या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन झालं असे आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आदरणीय माननीय श्री माणिकरावजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे जिल्हा भारतजी मनवर, श्री बब्बूभाई, श्री आयाजी सौदागर, मोहम्मद जावेदजी, इरफान भाई ठेकेदार, मुस्ताक हाजी साहब, नशू भाई, जावेद भाई शेख, वसीमुद्दीन भाई, श्री रफीक भाई, किरण जी मनवर, अयाज भाई, मतीन भाई, शेख वसीम जी, मोहम्मद अली जी, बाळू भाऊ पुसदकर, विजयानंद जी राऊत, श्री कुद्दूस भाई, श्री अकरम जी पटेल, इम्रान, सर्व सन्माननीय मंडळी, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्रमंडळी, उपस्थित असलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण सर्वांनी लाडू तुलाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझी या ठिकाणी आपण लाडू तुला केली याबद्दल कलगावमधील सर्व जाती धर्माच्या लोकांचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं लाडू तुला तुम्ही या ठिकाणी केली, याच पद्धतीनं मतदान पेटीमधून सुद्धा या ठिकाणच्या सर्व समाज बांधवांनी, मुस्लिम समाजाचे बांधव असो, बौद्ध समाजाचे बांधव असो, आमचे माळी समाजाचे बांधव असो, किंवा आमचे या ठिकाणी राहणारे मराठा समाजाचे बांधव असो, सर्व जाती धर्माच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मतपेटीतून भरभर मतदान केलं. त्याच पद्धतीनं या कलगावाचा विकास संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आजच्या या कार्यक्रमातून. यापूर्वी मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस या गावात मला मतदान कमी झालं होतं, परंतु तरी सुद्धा मी मतभेद कधी केला नाही. आपल्या मदरसाला त्या ठिकाणी वारकंपावर दिली, आपल्या महादेव मंदिराला त्या ठिकाणी आमदार निधीमधून पैसे दिले. आपल्या गावाच्या विकासाच्या संदर्भात ज्यांनी मतदान केलं किंवा ज्यांनी केलं नाही अशा सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका मी या ठिकाणी ठेवली. म्हणून यावेळेस इतके मोठे मतदान मी चांगलं काम केलं म्हणून तुम्ही या ठिकाणी मला दिलेलं आहे. आता माझी आपल्या कलगावातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे,
मला मतदान केलं की नाही केलं आता विसरून जा. मी तुमचा खासदार आहे, तुम्ही माझ्या हक्काचे लोक आहे. ज्यांनी मतदान केलं नाही ते सुद्धा संजय देशमुखकडे येऊ शकता आणि कोणतंही काम सांगू शकता. त्याला न्याय देण्याचं प्रामाणिक काम संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी काम करत असताना ज्या पद्धतीचं राजकारण आज आपल्या देशामध्ये चालू आहे त्याची जाणीव, मत कसे बळकावायचे आणि एका वेगळ्या पद्धतीने या देशाला राजकारणामध्ये घेऊन जायचं अशा ज्या गोष्टीच्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोकांनी चालवलेला आहे ते या देशातील या राज्यातील जनता कधी खपून घेणार नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं 400 के 5 चा नारा दिला होता. काय परिस्थिती झाली? 400 के पार तर राहू शकले नाही. 2 पक्षाच्या कुबड्या घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे. एका वर्षाच्या आत मोदी साहेबांचं सरकार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा खात्रीने या ठिकाणी सांगतो. या देशामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा अधिकार आहे. या देशातली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना न्याय दिलेला आहे. आता कोण्या ज्या पद्धतीने तुम्ही वागाल त्या पद्धतीने आम्ही सुद्धा वागू. तुमचं काचाचं घर आहे, तुम्ही दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नका. ज्या दिवशी आम्ही पूर्वीची केस उकरून काढू पळता घाण होणारा पळता घाण, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी माणिकराव भाऊ आहेत, आमचे इंडिया विकास आघाडीचे जी काही मंडळी आहे, अतिशय शांत स्वभावाचे, सर्वांना घेऊन चालणारे, कधी कोणावर अन्याय न करणारे, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारे असे व्यक्ती आमच्या इंडिया आघाडीचे नेते आहेत आणि आमचं सुद्धा अजेंडा ते राहील. परंतु तुम्ही जर अंगावर येत असाल तर सिंगावर आम्ही या विधानसभेचे चांगले आलेले आहे. पुढचा आमदार इंग्रज दरबार इंडिया आघाडीचाच होईल हे काळ्या दगडावरची रेस आहे. कोणी दुनियाची कोणती ताकद या ठिकाणी रोखू शकत नाही. तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता सांगता की मी असं मदत करतो तसं मदत करतो. अरे 20 वर्ष तुम्ही खासदार होते, या आमदार होते. या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलगावमध्ये काय काम केलं? कलगावचा काय विकास केला? या परिसराचा काय विकास केला? अरे बंजारा समाजाचा एका बांधव माझ्यासोबत असला तर त्याचं साधं घरकुल असलं तर ते कॅन्सल करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे. एवढं तुम्ही खालच्या दर्जावर त्या ठिकाणी उतरलेलं आहे. एखादा बंजारा समाजाचा कार्यकर्ता आमच्या पक्षात असेल आणि त्याला एखादी वीर भेटली तर ते वीर सुद्धा तुम्ही कॅन्सल केलेली आहे. अरे एक वीर तुम्ही कॅन्सल केली, आता खासदार संजय देशमुख आहे, त्या बंजारा समाजाच्या व्यक्तीला 100 विहिरी देण्याचं काम संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण सर्व मिळून या ठिकाणी आपण चांगलं काम करू आणि तुम्ही सांगता अरे ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सर्व काही दिलं, 4 वेळा आमदारकी दिली, 2 वेळा मंत्रिपद दिलं, या ठिकाणी सर्व काही दिलं, एवढी मोठी घटना झाली, जेलच्या तोंडातून तुम्हाला बाहेर काढलं, या उद्धव बाळासाहेबांचे तुम्ही होऊ शकले नाही तर या गरीब आणि सामान्य माणसाचे तुम्ही कधी होणार? तुम्ही आयुष्यभर होऊ शकत नाही. ज्याचे उपकार तुम्ही विसरले ना, साध्या पैशासाठी आणि साध्या पदासाठी तुम्ही हा आपले अरे आम्ही अनेक पक्षात होतो, परंतु जेव्हा जेव्हा आम्ही बंडखोरी केली तेव्हा डंक्याच्या चोटमध्ये लोकांमध्ये गेलो आणि लोकांचं मत घेऊन त्या ठिकाणी निवडून आलो. पण तुमच्यासारखी गद्दारी आम्ही केली नाही. गद्दारीचा ठपका तुमच्या कपाळावर लागलेला आहे, तो कधी पुसून निघू शकणार नाही हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी जे काही तमाम आमच्या या गावातील आणि या परिसरातील सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की आता 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी कलगावमध्ये स्मशानभूमीच्या बाबतीत सांगितलं, न्यू भीमनगरमध्ये बौद्ध विहाराच्या दुरुस्तीच्या बाबतीत सांगितलं, या गावातील आमच्या बंधूंनी किराण्याचे आमचे व्यापारी आमचे बंधू त्यांनी सुद्धा सांगितलं की मदारशाला कंपाऊंडच्या बाबतीत सांगितलं. या ठिकाणी आमच्या मंदिरासाठी रामेश्वर राऊतनी या ठिकाणी सर्व लोकांनी सांगितलं. हे सर्व काम आपण करू.
फक्त आता 2 महिने झाले आहे. आता एवढे सत्कार आणि एवढे बाकीच्या गोष्टी चालू आहेत. 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. या गडबडीत काही होऊ शकणार नाही. परंतु मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की 2, 3, 4, 6 महिन्यानंतर आपली सत्ता येणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही. या राज्याचे मुख्यमंत्री इंडिया आघाडीचाच या ठिकाणी होणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसा आशीर्वाद लोकसभेच्या निवडणुकीत ठेवला, तेच आशीर्वाद विधानसभेच्या निवडणुकीत जो कोणी इंडिया आघाडीचा उमेदवार राहील, महाविकास आघाडीचा उमेदवार राहील, त्याच्या पाठीमागं आपण भक्कमपणे खंबीरपणे उभं राहा. तुमचं एकही काम संजय देशमुख राहू देणार नाही. सर्वच्या सर्व कामं करण्याचं काम संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला, त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमचे माजी सभापती, आमचे काका खास करून या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि जसे आपले पहिले दिवस होते तसे पहिले दिवस आलेले आहे, काळजी करू नका. आता आपली सुरुवात झालेली आहे. अच्छे दिन अपने आगे, आप देखो आगे आगे क्या होता है. और जिनके कांच के घर है उनको मेरी सूचना है कि जी अच्छी तरह से रहो. सब जाती धर्म के लोक गुणागोविंदाने या ठिकाणी राहिले पाहिजे आणि आपण चांगलं काम करू. तुमच्या केसालाही संजय देशमुख धक्का लागू देणार नाही अशी खात्री या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या नगरीमध्ये आगमन झालं, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शविणारे माणिकरावजी ठाकरे यांचं सुद्धा ती कलगावमध्ये झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो व सर्व ग्रामवासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व कोणी जाऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व नागरिकांना विनंती आहे की इथे जे मॅटिंगवर बसून आपण आजच्या या कार्यक्रमाचा लाडू तुला सर्व मुलांना व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोणीही गोंधळ करू नका. लहान बालकांना चालू अगर कर देंगे तो वो फिर बढ़ेंगे नहीं. पहले उनको बिठाओ, ऐसा लेके भागने में तो उनसे धांधल होने